नमस्कार, मी विद्या स्वागत करते आपल्या चॅनल विद्याच रंगोलीमध्ये। आजच्या व्हिडिओमधून आपण विष्णू हृदय कमळांची अतिशय सोप्या पद्धतीने रांगोळी शिकणार आहोत, जी आपल्याला पवित्र अशी रांगोळी आहे आणि आपल्याला कोणत्याही सणांच्या वेळेस किंवा देवघराजवळ किंवा अंगणामध्ये ती काढता येतील पवित्र अशी रांगोळी आहे। बघा, आपल्याला सर्कल अगोदर काढून घ्यायचं आहे मैत्रिणींनो। आणि आपण आता सर्कल काढलेला आहे आणि त्याला अशा चारही बाजूंनी 4 रेषा मारलेल्या आहे। मग त्या 4 रेषांच्या मध्ये ना आता आपल्याला परत एक एक रेष मारून घ्यायची आहे। बघा, ह्याप्रमाणे आपल्याला मध्ये एक एक रेष मारून घ्यायची आहे। आता आपण याच्यामध्ये आपल्याला परत एक एक रेष मारून घ्यायची आहे। मी दाखवल्याप्रमाणे त्याच्यामध्ये परत आपण एक एक रेष मारून घेऊ। अतिशय सोप्या पद्धतीने रांगोळी शिकवलेली आहे मैत्रिणींनो, आणि ही रांगोळी आपल्याला काढायचीच आहे। बघा, ह्या देवांच्या ज्या रांगोळ्या असतात ना, त्या पवित्र अशा रांगोळ्या असतात आणि त्याने नक्कीच असा फरक पडत असतो। आता ह्या ज्या रेषा मारलेल्या आहे ना, आपल्याला याला 5-5 ठिपके देऊन घ्यायचे आहेत। आपल्याला 5-5 ठिपके प्रत्येक लाईन वरती असे देऊन घ्यायचे आहेत। बघा, सारख्या अंतरावरती देऊन घ्यायचे आहेत। आता आपण सर्व याला असे 5-5 ठिपके देऊन घेऊ आणि त्या ठिपक्यांनाच आपण नंतर रेषा जोडून रांगोळी तयार करणार आहोत। आता असे पूर्ण 5-5 ठिपके मी मारून घेतलेले आहे। याप्रमाणे आपल्याला मारायचे आहेत। आणि बघा, आता आपली जी रेष आहे त्या रेषेजवळून आपल्याला रेषेवरतून धरायची आहे, एक रेष मारायची आहे। तर आपल्याला तिसऱ्या डॉट पर्यंत एक रेष मारायची आहे, परत रेषेला जोडायची आहे। बघा, आता रेषेवरतून तिसरा डॉट धरायचा आहे आणि परत त्या रेषेला जोडायची आहे। तिसरा डॉट धरायचा आहे आणि रेषेवरती एक रेष घ्यायची आहे। परत रेषेवरतून सुरुवात केली की तिसऱ्या डॉटला आपल्याला ते जोडायचं आहे। बघा, ही रेष अशी तिसऱ्या डॉटला जोडायची आहे। म्हणजे प्रत्येक जे पाकळी तयार झालेली आहे ना, त्याच्यामध्ये 2-2 डॉट आपले उरतात। या प्रकारे आपल्याला पूर्ण 3 ठिपक्यांवरती एक रेष याप्रमाणे जोडायची आहे आणि मध्ये 2 डॉट आपले उरतील। याप्रमाणे आपल्याला ते रेषा जोडून घ्यायची आहे। बघा, याप्रमाणे आपल्या तयार होतात। आता आपल्याला 3 ठिपके असे बघायचे आहे आणि तिसऱ्या ठिपक्यांवरती ही मधल्या रेषेचं पुन्हा आपल्याला तसंच जोडायचं आहे। जे आपण पहिल्या सारखं जोडलं होतं ना, तशीच ही रेष आपल्याला तिसऱ्या ठिपक्यांवरती जोडायची आहे। बघा, 3 ठिपके आपल्याला मोजून घ्यायचे आहे आणि त्या 3 ठिपक्यांवरती आपल्याला ती रेष परत मोजून घ्यायची आहे, मोजायची आहे आणि त्याच्यावरती आपल्याला जोडायची आहे 3 ठिपक्यांवरती। म्हणजे प्रत्येक याच्यामध्ये आपले 2-2 ठिपके हे उरतात। तर चला आपण ह्याप्रमाणे जोडून घेऊ। बघा, थोडंसं लक्षपूर्वक बघितलं ना तर काहीही अवघड रांगोळी नाहीये मैत्रिणींनो ही। आता हे मधले 2 ठिपके आहेत ना, आणि हे बाजूचे 2 ठिपके उरलेले आहेत आपले 4 आणि 5 चे, त्याला ह्या 2 ठिपके आपले मधले जोडून घ्यायचे आहे। बघा, ह्या मोठ्या 2ला जोडून घ्यायचे आहे। 4 आणि 5 नंबरच्या डॉटला जोडून घ्यायचे आहे। जे डॉट 2 मधले उरलेले आहे ना आपले डॉट, ते आपल्याला वरच्या डॉटला जोडून घ्यायचे आहेत त्या रेषा। बघा, ह्याप्रमाणे अतिशय सोप्या अशा आहे। मी दाखवल्याप्रमाणे अशा जोडून घ्यायच्या आहे। एकदम लक्षपूर्वक बघून जोडलं की अतिशय सोपी अशी रांगोळी आहे। बघा, मी दाखवल्याप्रमाणे तुम्ही जोडत जा। आता हा डॉट धरला की इकडचा 4 नंबरचा डॉट त्याला जोडायचा आहे। परत त्याच प्रकारे आपल्याला बाजूचे डॉट जोडून घ्यायचे आहे। याप्रमाणे आपण, बघा, हळू दाखवतेय
की जेणेकरून आपल्याला पूर्ण रांगोळी समजेल आणि काढता येईल. ही विष्णू हृदय रांगोळी आहे. विष्णूंना अतिशय प्रिय अशी रांगोळी आहे आणि ती आपल्याला काढायचीच आहे. अशा ज्या पारंपरिक रांगोळ्या असतात ना त्या देवाच्या, त्या काढणं अत्यंत शुभ असं असतं. आता आपल्याला काय करायचं आहे की ह्या रेषा जोडलेल्या आहेत त्याला आपण इकडची 1 नंबरची रेष आणि इकडची ह्या दोन्ही रेषा, ह्या 2 रेषांना जोडून घ्यायची आहे. म्हणजे 4 आणि 5 नंबरची जी ठिपक्यांची रेष आहे ती आपल्याला ह्या 1 आणि 2 नंबरच्या ठिपक्यांना जोडून घ्यायची आहेत. बघा आता आपण 4 नंबरची रेष घेतली, 1 नंबरच्या ठिपक्याला जोडली, दुसरी 5 नंबरची घेतली, 2 नंबरच्या ठिपक्यांना जोडली. याप्रमाणे आपल्याला जोडून घ्यायचे आहेत सर्व रेषा. बघा हळूनीच दाखवतीये. याप्रमाणे आपल्याला जोडून घ्यायचे आणि आपली सुंदर रांगोळी तयार झालेली बघा. काहीही अवघड नाही. बघा ते ठिपके आपल्याला मधले दिसताच आहे, तर त्यालाच आपल्याला जोडून घ्यायची आहे ही रांगोळी. बघा एक ठिपका तो 4 नंबरला जोडायचा, दुसरा तो 5 नंबरला जोडायचा. याप्रमाणे आपण जोडून घेतलेले आहे. आता आपल्याला मध्ये चक्र काढायचं आहे. म्हणजे गोल गोल आपण ते चक्र काढून घेणार आहोत. बघा असं तुम्ही 2-2 सर्कल, 1-1 सर्कल जरी काढले ना मध्ये तरी चालणार आहे आणि पूर्ण सर्कल एकाला चक्रासारखं जोडलं तरी चालणार आहे. परंतु हे सर्कल आपलं जे चक्र आहे ते ह्याप्रमाणे आपल्याला काढून घ्यायचं आहे. त्याने आपल्याला थोडासा आकार द्यायचा आहे. याप्रमाणे आपण सर्कल मध्ये काढून घेतलेलं आहे. आणि बघा आता बिना कलरची रांगोळी मी तुम्हाला ही दाखवते आहे. याच्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये कलरही भरून दाखवलेला आहे. याच्यावरती हळदी कुंकू टाकलं ना मैत्रिणींनो किंवा पिवळा आणि रेड कलर टाकला तरी सुंदरच रांगोळी दिसते. आता बघा याच्यामध्ये आपण चॉकलेटी कलर भरून घेतलेला आहे आणि भरून घेतल्यानंतर रांगोळी कशी दिसते ते आपण बघूयात. याप्रमाणे आपली कलर भरून झालेला आहे रांगोळीमध्ये आणि रांगोळी कशी दिसत आहे बघा. ही विष्णू हृदय रांगोळी जर पवित्र शुभ रांगोळी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा आणि अंगणामध्ये ही रांगोळी जरूर शुभ रांगोळी काढा.